नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर. सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बारा घोलप साहेब यांना वंदन करून मी आज एका संघर्षमय जीवनाची कथा असलेल्या व्यक्तीची माहिती थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. आणि त्या मांडण्याचा उद्देशच असा की जानेवारी महिन्यात मला एक फोन आला आणि नाहोरे ग्रुपवर ज्या काही माझ्या व्हिडिओज जातात, लेख जातात, ते वाचून या व्यक्तीने म्हणजे श्रीमती उषाताई गोरख चौधरी यांनी मला फोन केला. त्या बोलण्यामधलं मार्दव्य, सोज्वळता आणि जिव्हाळा आपुलकी ज्याला म्हणावी ना, त्या फोनच्या प्रथम दर्शनी वाक्यातच मला जाणवली. आणि त्याने सांगितलं, वहिनी मी तुमची नणंदच आहे. मलाही खूप भारावलं गेलं. त्यांनी सांगितलं, मी तुमची नणंद सौ शशिकला नानासाहेब खळदकर यांची मी मैत्रीण आहे. आणि मग त्यांनी पुढील फोनवर मला माहिती दिली. खरंच जीवन अतिशय संघर्षमय असं असणाऱ्या ह्या व्यक्तीची ती कथा आहे आणि ती आपल्याकडे थोडक्यात मांडावी असं मला पुनश्च वाटलेलं होतं. श्रीमती उषाताई गोरख चौधरी यांचं नाव जे आहे ना, ते एका संघर्षाच्या यादीमध्ये पडलेलं असं नाव आहे. यांचे वडील शिरूर तालुक्यातल्या आलेगाव पागा इथे प्राथमिक शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक असताना या उषाताईंचं शिक्षण सुद्धा त्या प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंत झालेलं होतं. पण वडील शिक्षक असल्यामुळे पुढील शिक्षणाची वाटचाल चालू ठेवण्यासाठी त्यांनी जवळच्या शाळेत म्हणजे आमच्याच गावी मुक्काम पोस्ट नाहोरा तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे जे मल्लिकार्जुन विद्यालय आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं, तिथे त्यांनी 8वी साठी प्रवेश घेतला. जीवन त्या काळच्या सर्वांचंच काळ तो 70चं दशक होतं आणि संघर्षमयच असायचा. नाहोरा ते आलेगाव पागा ते नाहोरा अंतर, मिळाली एसटी तर एसटीने जायचं, नाही मिळाली तर पायी दौड असायची. आणि मग असं करून त्यांनी त्या शाळेमध्ये आपलं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 8वी ते 10वी शिकत असताना या उषाताई नावऱ्यात जेव्हा येत होत्या तेव्हा माझ्या नणंदबाईच्याच बेंचवर बसायच्या. दोघी जिवलग मैत्रिणी, स्वभावाने सारख्याच दोघी जणी, या शशिकलाताई आणि उषाताई. कारण माझं बोलण्यानंतर ते जाणवलं सगळं त्यांचं चरित्र. आणि मग शुक्रवारचा मात्र मोठा प्रश्न असा, शनिवारी शाळा सकाळची असायची की आलेगाव पागावरून आपण सकाळच्या 7च्या शाळेला हजर होऊ का, हा मोठा प्रश्न असल्यामुळे माझे सासरे कैलासवासी नामदेव धोंडेराम कोरेकर, त्यांना भाऊ या नावाने ओळखायचे, तर नंदेच्याच घरी, नंदेकडेच म्हणजे आमच्या घरी त्या शुक्रवारी मुक्कामी थांबायच्या. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी त्यांची सलगी झालेली होती. आणि नुसतीच सलगी नाही तर जिव्हाळाही निर्माण झालेला होता त्यांना. माझ्या सासूबाई आणि सासरे कोणीही अगस्ताला खूप प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं वागत असे. भले आयुष्यात त्यांना काही करता आलं नाही तर अतिथी देवो भव ह्या भावनेनं त्यांनी आल्या गेल्याचं स्वागत केलेलं होतं. आणि त्यामुळे त्या बोलताना मला म्हणाल्या की तुमच्या सासूबाई खूप स्वभावाने साध्या होत्या आणि तुमचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते मला परिचित आहे. आता माझा परिचय केव्हा 1973ला माझं लग्न झालं. त्या वर्षी त्या 10वीला माझ्या नंदेबरोबरच होत्या त्या शाळेमध्ये. पण योगायोगानं त्यांच्या वडिलांची बदली पुन्हा शिरूरला झाली आणि शिरूरला झाल्यानंतर त्यांचं 11वी पर्यंत शिक्षण त्या शिरूरमध्ये झालं. त्यांचा घरोबा होता आमच्या घराशी, नणंदबाईशी सलगी पण होती आणि त्यामुळे आमच्या घराला त्या पूर्णपणे ओळखत होत्या. यांचं 11वी झाल्यानंतर वडिलांनी लग्न करून दिलं. ते जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा या गावी दिलं. तिकडचं नाव त्यांनी सांगितलं स्वाती लक्ष्मण चौधरी असं. परंतु पहा, दैवगतीचे फेरे फार विचित्र असतात. त्यांच्या बाबतीत शिक्षक असलेल्या वडिलांनी चांगलं शिकवण्याचा आणि पुढे वाटचाल चांगली व्हावी या दृष्टीने प्रयत्न केला. परंतु त्यांच्यावरती लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली, कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्यानंतर मात्र वर्षातच वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. प्रसंग अवघड होता, कठीणच होतं. माध्यमिक शिक्षण त्यांचं 8वी ते 10वी पर्यंत नाहोऱ्याला मल्लिकार्जुन विद्यालयात
आणि पुढचं शिक्षण त्यांनी खडतर प्रवास करीत शिरूरला केलं आणि शिरूर नंतर त्या तिकडे गेल्या. परंतु वडिलांनी मात्र पुढची पावलं ओळखून त्यांना पुन्हा आपल्याकडे शिरूरला आणलं आणि शिरूरला आणल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणाची दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना इथे आल्यानंतर त्यांनी बालवाडीचा कोर्स करायला लागला. बालवाडीचा कोर्स केला परंतु नोकरी काही मिळाली नाही. मग त्यांना कर्वेनगर इथे पहा, ज्या स्त्री शिक्षणाची सुरुवात इथे झालेली आहे, तर अशा ह्या कर्वेनगर महर्षींच्या विद्यालयामध्ये कॉलेजमध्ये त्यांना DED साठी प्रवेश मिळवून दिला. त्यांनी DED केलं. बुद्धीनं अतिशय प्रगल्भ उषा अशा असलेल्या या उषाताईंनी मात्र त्या ठिकाणी खूप साऱ्या मेहनतीने ते DED पार पाडलं. DED पूर्ण केल्यानंतर त्यांचा DED चा कोर्स झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कॉलेजला सिटी बरो कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. म्हणजे जीवनाची जी चढ उतार म्हणतात ते चालू असताना शिक्षणाची आस मात्र त्यांची कमी झाली नव्हती. वडिलांनी खूप आईवडिलांनी त्यांना समर्थ अशी साथ दिली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. मुळातच उषाताई, उषा म्हणजे पहाट, जणू काही त्यांच्या दृष्टीनं जीवनातली ती एक पहाट होती ज्ञान ग्रहण करण्याची. आणि त्या मोठ्या मेहनतीनं 1983 ते 85 मध्ये त्यांनी DED कर्वेनगरचं पूर्ण केलं आणि त्यांनी नंतर कोरेगाव शिरूर तालुक्यातलं आणि गोलेगाव या ठिकाणी, गोलेगावला त्यांना प्रथम नोकरी मिळाली. त्याचा कोर्स झालेलाच होता, DED झालेलंच होतं आणि गोलेगावला त्यांनी नोकरी केल्यानंतर नोकरी करता करता पुढील शिक्षण चालूच ठेवलेलं होतं. MA पर्यंत त्यांनी सिटी बोरा कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना काव्याची त्यांना आवड होती. प्रतिभेला कुठे धरबंध नसतो पहा. तिला फक्त सुपीक जमीन उषाताई चौधरींसारख्यांच्या हृदयाची मिळाली आणि त्या खूप सुंदर सुंदर अशा कविता लिहू लागल्या. प्राथमिक शिक्षिका असतानाच MA MAd बाहेरून त्यांनी MAd केलं आणि हे चालूच ठेवलेलं होतं. त्यांचा काव्य प्रवासही चालू होता. त्यांना BA ला 84% मार्क कॉलेजमध्ये मिळाले होते. विशेष म्हणजे त्या कॉलेजमध्ये हिंदी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांना गौरव झाला, त्यांचा खूप पारितोषिकं मिळाली. पहा धडपड कशी असते. असं त्यानंतर त्यांनी तिथेच कॉलेजमध्ये स्वरचित अशा कविता करायचा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक कवितेला त्यांच्या स्पर्धेमध्ये सहभागानंतर यश मिळत गेलं, नवे पुरस्कार मिळत गेले. त्यांनी शाळेत असताना जिल्हास्तरीय खूप सारी पारितोषिक मिळालेली होती. विशेष म्हणजे 2005 मध्ये आदर्श शिक्षिका हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. शेवटचा पुरस्कार त्यांना कारेगाव शिरूर तालुक्यातल्या इथे त्या शिक्षिका असतानाच केंद्र शासनाचा आदर्श शिक्षिका, आदर्श शाळा म्हणून त्यांच्या शाळेला पुरस्कार मिळाला. आदर्श केंद्र, आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षिका, केवढा मोठा आहे हा पुरस्कार त्यांना 2017ला, कारण केंद्र प्रमुख म्हणून तो त्यांचा सत्कार झालेला होता राज्यस्तरीय. साधी गोष्ट नाहीये. मी शिक्षिका होते, आम्ही आयुष्यभर काम केलेले, पुरस्कार मिळालेलेच आहेत आणि ते मिळवत असताना किती कष्ट पडतात, किती संघर्ष करावा लागतो, किती अडचणी येतात ते आमच्या जवळ अनुभवातच आहे. त्यानंतर 2017ला त्यांना हा कारेगाव येथीलच आदर्श केंद्र प्रमुख हा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाल्यानंतर कृतकृत्यता त्यांना वाटली, कारण तो राज्यस्तरीय पुरस्कार होता. हे करत असताना त्यांची जी छोटीशी कन्या होती, मुलगी, तिला त्यांनी MA BEd पर्यंत शिक्षण दिलेलं आहे पहा. म्हणजे स्वतःचे अनुभवलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून मुलीलाही त्यांनी शिक्षण दिलेलं होतं. असा खडतर जीवन प्रवास असणाऱ्या व आई वडिलांची समर्थ साथ असणाऱ्या या उषाताईंचा जीवन प्रवास खूप खडतर आहे. बोलण्यातच अगदी डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं माझ्या त्यांच्याशी बोलत असताना. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व मला भावलं. जानेवारीत फोन झालेला होता आणि त्या फोनमध्ये मात्र मला असं वाटलं की ही कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती आहे, कारण त्यांचा वहिनी हा शब्द ऐकला आणि माझ्या ज्या काही 13-14 नंदा आहेत या सर्व नंदांमध्येच त्यांची मी
गणती करते, अशा प्रकारचा हा शब्द आणि अशा प्रकारचं त्यांचं ते जिव्हाळ्याचं बोलणं मला भावलं. विशेष म्हणजे त्यांच्या स्वरचित एका कवितेला, जिद्द या कवितेला कलाकार, प्रसिद्ध कलाकार चित्तरंजन कोल्हटकर यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक त्यांच्या कवितेला मिळालेलं होतं. हे सोपं आणि साधं नाहीये. मीही कविता संग्रह काढलेला आहे, माझा मायबोलीचा साथ, आणि कविता लेखनही मी केलं होतं, करीत आहे अजूनही. परंतु हे असं मिळणे की सोपी आणि साधी गोष्ट नाही. आजूबाजूला कितीतरी खडतर असा प्रवास असतो, दगडधोंडे असतात, काटेकुटे असतात, आणि त्याच्यातून अशा प्रकारचं एक जीवन फुलावं, सुंदर असं जीवन फुलावं, असं हे उषाताईचा जीवनाचा खडतर प्रवास आहे. आणि तो प्रवास ऐकल्यानंतर मला या व्यक्तीबद्दल खूप सारं काहीतरी अनुभवायला मिळालं की एक व्यक्ती, काही झाडं आपण ज्याला म्हणतो की खूप असतात महत्वाचे, त्यापैकी हे एक चंदनाचं झाड असावं ज्याने स्वतःचं जीवन पूर्णपणे इथे घालवलेलं आहे. आणि विशेष उल्लेख मला यांचा करायचा की यांचं लग्न झाल्यानंतर ज्या जळगावला त्या दिल्या, त्या बहिणाबाई चौधरीच्या गावाजवळ परिसरामधल्या त्या आहेत. ती बहिणाई आणि एक बहिणाई, त्या बहिणाईचाही प्रवास खूप खडतर होता. पण कवितेच्या बाबत आपल्याला माहिती आहे की ज्याला ओलावा निर्माण करावा अशा प्रकारचं काव्य बहिणाईनं आपल्याला दिलेलं आहे. नव्हे जीवनाचं तत्वज्ञान काय असतं ते बहिणाईच्या कवितेतून शिकावं. तसंच या उषाताई सुद्धा या प्रति बहिणाई म्हणून मला म्हणाव्यासा वाटतात. इतका सुंदर खडतर आहे प्रवास, खडतर आहे, काट्याकुट्यातला आहे, पण चालताना त्यांना काटे बोचले नसावेत का याचा सहज प्रश्न माझ्या मनाला पडून गेला. आणि वाटलं की 2 शब्दाचं हितगुज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करावं. अशा या उषाताईंना मी वंदन करून, नमस्कार करून पुन्हा एकदा सांगते की आपला काव्य प्रकार असाच चालू राहू द्या. सरस्वतीची पूजा करत राहा. सरस्वती आपणाला कधीही अंतर देत नाही, ती आपल्याला फुलवीत राहते. आपलं जीवन असंच फुलत राहावं आणि साहित्यात रमत राहावं, हीच मी पुन्हा एकदा सरस्वतीच्या चरणी वंदन करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्री.